स्वागत. भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम आज हिंगोलीत पाहायला मिळाला. रामनवमीच्या निमित्ताने शहरात भक्तीचा मळा फुलला असून रामराज्य मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लखन कुरील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी भजनासोबतच केरळच्या नृत्याची जादूही पाहायला मिळाली. पाहुयात याचा एक विशेष रिपोर्ट. प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा उत्साह, खरोखरच आधुनिकता आणि परंपरा यांची सांगड घालत काढण्यात आलेली ही मिरवणूक हिंगोलीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ठरली आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा MDTV मराठी न्यूज. सर्वप्रथम मी रामराज्य मित्र मंडळाचे हार्दिक आभार व्यक्त करतो. जो अखंड हिंदुत्वाचा झरा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, संपूर्ण भारतामध्ये वाहत आहे, त्यात एक मोलाची कामगिरी आज रामराज्य मित्र मंडळाने केलेली आहे. समस्त हिंदू धर्मियांना व समस्त जे सच्चाईच्या मार्गाने चालणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आजचा सण हा एक आदर्श सण म्हणून भारतवर्षात मान्यता प्राप्त झालेला आहे. प्रभू श्री रामचंद्राची महिमा ही राजकारण असो, समाजकारण असो, यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक आदर्श म्हणून ठरली आहे. भविष्यातही त्यांनी जे अंगीकारलेले व्रत आहे ते समस्त हिंदू समाज अंगीकारेल आणि भारतवर्षाला प्रगतीपथाकडे घेऊन जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो. जय श्रीराम. राम भक्ताला जय श्रीराम. आपल्या मागील 14 वर्षापासून आपल्या रामराज्य मित्र मंडळातर्फे भव्य असा राम जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये आपण यावर्षी नवीन देखावा कर्नाटक येथून आपण झाकी बोलवली आहे. अतिशय साजरी अशी झाकी आपण या ठिकाणी बोलवली आहे. त्यानंतर आपलं वारकरी संप्रदायातील भजन मंडळी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळे व छत्रपती शिवाजी महाराज देखावा सुद्धा आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे.